औरंगाबादमध्ये IPL सट्टेबाजांवर कारवाई करण्यात आली आहे। फायनल मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रकाश टोले, अजित तागळे आणि नरेश पोतलवार अशी या तिघांची नावं आहेत। विजयनगर भागातील रिकाम्या फ्लॅटमध्ये आज सट्टा लावला जात होता। या कारवाईत पोलिसांनी 40 मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्र जप्त केली आहेत। यातील मुख्य आरोपी नरेश पोतलवारला गेल्या वर्षी सुद्धा IPLवर सट्टा लावताना अटक झाली होती, मात्र त्यानंतर तो जामिनावर सुटला होता। IPLवर सट्टेबाजी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणानं चक्क आपल्या बायकोलाच गहाण ठेवला। धक्कादायक प्रकार घडलाय कानपूरमधील गोविंदनगरमध्ये। रविंद्र सिंग असं या तरुणाचं नाव असून त्यानं आपल्या पत्नी जसमीत कौरला IPLच्या सट्ट्यात पणाला लावलं। यात त्याचा पराभव झाल्यानंतर इतर सट्टेबाजांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली। हा त्रास वाढल्यानंतर जसमीतने या प्रकरणी पोलिसात धाव घेतली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बाहर से कर्जदार आते थे, ये कहते थे तुम हमारी मदद कर दो, हमको मार्केट में कोई 1 रुपया देगा नहीं, तुम अपने साइन कर दो, तुम कहोगी नहीं तो ये लोग दे देंगे। वो लोग भी हमारे साइन करा के ले जाते थे। धीरे धीरे फिर वो हमारे घर के अंदर घुसने लगे, कमरे तक आ जाते थे और गाली गलौज करते थे कि हमने आपको दिया, हम आपसे लेंगे, हमें नहीं मालूम। ये अपना घर से बाहर निकल जाते थे। परेशान वो लोग हमें करते हैं। अभी तो हम DIG के जा रहे हैं और महिला हेल्पलाइन के पास जा रहे हैं। MIDCत गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या दुष्परिणामांमधून डोंबिवलीकर अद्यापही सावरू शकलेले नाहीत। प्रोग्रेस कंपनीत झालेल्या स्फोटानं आजूबाजूच्या अनेकांना आपली घरं तशीच सोडून बाहेर जावं लागलं। पण नेमका हाच फायदा घेऊन चोरट्यांनी हात साफ केला। स्टार कॉलनी आणि गणेशनगर भागात 20 पेक्षा अधिक घरफोड्या झाल्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। डोंबिवलीतल्या प्रोग्रेस कंपनीच्या स्फोटामुळे माणसंच नाही तर प्राणी सुद्धा हादरून गेले आहेत। स्फोटानंतर डोंबिवलीतील अनेक मुख्य प्राणी गायब झाल्याचं आढळून आलंय। त्यापैकीच एक आहे नंदू गुरव, कामावर असलेल्या कारखान्याची राखण करणारा त्यांचा लाडका कुत्रा। त्याला हुडकून काढण्याकरता जागोजागी त्याची पोस्टर्स लावण्यात आली आहेत। लाडका कुत्रा होता, आज आमच्या पूर्ण कंपनीचं संरक्षण करत होता सगळे आणि तो जसा गायब हरवलाय त्या ब्लास्टमुळं, त्या बॉयलरच्या स्फोटामुळं, त्यावेळेला आमचा गेट दुर्दैवाने उघडा होता। त्यामुळे तो जो बाहेर पळाला आहे तर त्याला शोधण्यासाठी आम्ही आज आकाश पातळ 1 केले। आम्ही सगळीकडे त्याचा शोध घेतोय। सगळे समविचारी एकत्र आल्याचं पाहता वसंत डावखरे यांचं विधान परिषद निवडणुकीतला विजय निश्चित असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। तर शिवसेना भाजपनं आपले प्रतिनिधी गोव्यात पाठवले आहेत। तिथून कणकवली किती जवळ आहे ते विसरले असल्याचा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला। भीषण दुष्काळात आत्महत्या वाढत असताना सरकार सेलिब्रेशनमध्ये दंगा असल्याची टीकाही त्यांनी केली। शिवसेना भाजपने आपले सगळे प्रतिनिधी गोव्याला पाठवायचं त्याने माहिती नाही, पण असं काही कार्यक्रम असला आहे मला काही समजत नाही। भाजप शिवसेना वगैरे काही झालं त्यांनी पाठवायचं तर पाठवलं कुठं गोव्या, त्याच्या लक्षात नाही कणकवली किती जवळ आहे। कणकवलीच्या जवळ पाठवायचं कशी शिकायत असली तर हा शिकायला शोधत। त्यांची सर्वच मतं जी आहेत 95 मतं, ही 95 मतं वसंत डावकरांना मिळतील याची मी खात्री देतो। त्यावरून खाली आलेलो आहोत याचं दुःख जर तुम्हाला असेल आणि परत सत्तेवर जावं असं वाटत असेल तर कुठेतरी पराभव थांबून विजयाची आगेकूच केली पाहिजे। आणि याची जर सुरुवात कुठून करायची असेल तर ठाण्यापासून तुम्ही करावी असं मला स्वतःला वाटतं। आणि म्हणून आता भाजप आणि शिवसेनेला आपण सांगूया की बंद झालं, आता अच्छे दिन आले नाही, आता तुमचे पुरे दिवस आम्ही ठाण्यापासून सुरू करू। रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होत नाही तोपर्यंत राज्यातल्या सत्तेतला कोणताही पक्ष स्वीकारणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षानं जाहीर केले। त्याचाच एक भाग म्हणून राज्यातल्या विधान परिषदेची एक जागा स्वीकारायलाही रिपाईनं नकार दिलाय। रिपब्लिकन पक्षानं मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती
देशभरात आर्थिक फसवणुकीच्या पाठीमागे कुठे ना कुठे राजकीय नेते आहेत. त्यामुळे अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी तसंच गुंतवणूकदारांच्या संरक्षणाकरता केंद्र सरकारनं नवीन कायदा मंजूर करत असल्याची माहिती भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये दिली. संबंधित एजंटना या कायद्याच्या कक्षेत सामील करून घेतलं जाणार आहे. कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जे शेतकरी जमीन देतील त्याचा योग्य मोबदला मिळेल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले. कोल्हापूर इथे तमनाकवाड्यात आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. चिकोत्रा खोऱ्यातील नागनवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावू असं आश्वासन खडसे यांनी दिलं. नांदेडच्या मुखेड तालुक्यातून मुंबईत आलेले दुष्काळग्रस्त कुटुंब पुन्हा आपल्या गावाकडे परतले आहेत. सुरुवातीला दुष्काळग्रस्त घाटकोपरमध्ये राहत होते, मात्र त्या ठिकाणी असलेल्या विविध समस्यांमुळे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात छावणी उभारली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या छावणीत दुष्काळग्रस्तांच्या राहण्याची तसंच खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांना रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला. दीड महिना छावणीत राहिल्यानंतर 4 पैसे घेऊन ही मंडळी पुन्हा एकदा आपल्या गावाला निघाली. आपला आवाज उचलल्याबद्दल दुष्काळग्रस्त झी24 तासचे आभार मानायलाही ते विसरले नाहीत. दिवस राहिल्यानंतर पुन्हा जेव्हा माणूस आपल्या गावी जातो त्यावेळेस थोडं अवघड वाटतंच. तसं माझ्याही मनामध्ये त्याच भावना आहेत की यांना आपण इतके म्हणजे संकटामध्ये आपण कर्तव्य आपलं केलं आहे. उपकार नाही पण कर्तव्य म्हणून यांना आपण सहकार्य केलं आहे. पुन्हा यांच्यावर अशा प्रकारचं संकट येऊ नये अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना या ठिकाणी करतो. लातूर जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आता लातूरचे भूमिपुत्र आणि शासकीय अधिकारी सरसावलेत. गेल्या 4 वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागणारा लातूरची पाणी पातळी वाढवून वृक्षांची संख्या वाढवण्यात येणार आहे. टिक्कीचे प्रमुख मिलिंद कांबळेंच्या नेतृत्वात एक मोठी शक्ती मायभूमीच्या मदतीला उभी राहिली आहे. मूळचे अहमदपूर तालुक्यातले मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1261 झाडांचं पुनर्भरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एआयबी रोस्टरच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या कॉमेडियनपैकी तन्मय भट्टनं आपल्या अकलेचे तारे तोडलेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयनं भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली आहे. विराट कोहली हा सचिनपेक्षा 10 पटीनं महान क्रिकेटर असल्याचा विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत सचिन आणि लता मंगेशकर यांच्यातील काल्पनिक संवादातून तन्मयनं अश्लील शेरेबाजी केली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलत मध्य रेल्वे आता लोकलमधल्या महिलांच्या डब्यामध्ये पॅनिक बटन बसवणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये त्याची चाचणी घेतली गेली. लाल रंगाचे पॅनिक बटन असून रेल्वेमध्ये महिलांच्या प्रत्येक डब्यात हे बसवलं जाईल. महिलांच्या डब्यात प्रत्येक 2 सीट्सच्या मधोमध्ये पॅनिक बटन असेल. जर एखादी महिला अडचणीत असेल तर तिला पॅनिक बटन दाबावं लागेल. 2008च्या मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची मोटरसायकल सापडून सुद्धा ती निर्दोष कशी असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला. मालेगावमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते तर त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही त्यांनी हल्लाबोल केला. 2006च्या स्फोटातील निरपराध तरुणांची काँग्रेस राष्ट्रवादी माफी मागणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नौजवानों ने अपनी जिंदगियों को खराब कर दिया, जुट गए, पिट गए, आज इंसाफ का मुतालबा कर रहे हैं. क्या मोदी सरकार सुनेगी? मन की बात बोलेंगे या फिर मन की बात तक हमारे मन की बात नहीं पहुंचेगी? हम हुकूमत से मुतालबा कर रहे हैं, ये गलत हो रहा है, ये गलत हो रहा है. साध्वी को जेल जाना चाहिए पुरोहित के साथ. याद रखो, दहशतगर्दी कोई भी करे, किसी भी मजहब का आदमी करे, वो हिंदुस्तान के लिए अच्छा नहीं है. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी कांद्या रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केलं. कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे शेतकरी आत्महत्या करतायत. त्यामुळे सरकारला जाग यावी यासाठी आंदोलन करण्यात आलंय. धुळे तालुक्यातील जुनवणे गावात घरकुल घोटाळा झाल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय. असं असतानाही दोषींवर गुन्हे दाखल न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थ उपोषणाला बसत आहेत. जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी घरकुल घोटाळ्यात दोषीविरोधात गुन्हे दाखल करण्यास सांगितले. मात्र त्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले.
चंद्रपूर शहरातल्या प्रसिद्ध डियानेर ट्रॅव्हल्सच्या मालकानं तोतिया पोलीस अधिकारी बनून स्वतःच्याच बसवर छापा मारून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार समोर आला. परमजित सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. राजेश सोनी आणि रवी वालेचे हे 2 दारू तस्कर डीएनआर कंपनीच्या बसमधून दारू आणत होते. त्यावेळी परमजित सिंग यांना नकली पोलीस अधिकारी बनून या दोघांकडील दारू लुटली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सगळं प्रकरण दडपून टाकण्यासाठी दोघांकडे 15,000च्या खंडणीची मागणी केली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं उत्कृष्ट कव्हरेज केल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाकडून झी 24 तासचा सिंहस्थ कुंभमेळा उत्कृष्ट कव्हरेज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुण्यात आज 16 रंगला. ग्रामीण भागातले प्रश्न हिरिरीने मांडणाऱ्या पत्रकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉक्टर प्रभाताई यात्रे यांना स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे पालिकेकडून हा पुरस्कार दिला गेला. नाचू कीर्तनाचे रंगी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात पार पडला. लेखिका मंजुषा गोसावी यांनी हे पुस्तक लिहिलंय. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू धनागरे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अर्थतज्ञ अभय टिळक आदी यावेळी उपस्थित होते. मंजुषा गोसावी यांनी आपल्या मामाच्या जीवनावर आधारित हे पुस्तक लिहिले. SM जोशी सभागृहात प्रकाशन समारंभ पार पडला. पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट 6 प्रादेशिक भाषांमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता या वेबसाईटद्वारे जनतेशी पंतप्रधानांसोबत जवळीक वाढण्यात आणखी मदत होणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ही प्रादेशिक भाषेतील वेबसाईट लॉन्च करण्यात आली. पूर्वी केवळ इंग्रजी भाषेत असणारी वेबसाईट आता मराठी, बंगाली, गुजराती, मल्याळम, तामिळ आणि तेलुगू भाषेतही असणार आहे. 4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह 5 देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारनं काळा पैसा परत आणण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या चर्चांना आता उधाणार. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी विदेशातील काळा पैसा पुन्हा देशात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा शोधून काढण्यात सहकार्य देण्याबाबत ते स्वित्झर्लंडचे अध्यक्ष जोहान्स निदरम्मान यांच्याशी चर्चा करतील. स्पेनहून आयात केलेल्या टेलेको ट्रेनची पहिली चाचणी उत्तर प्रदेशातल्या बरेली आणि मुरादाबाद दरम्यान यशस्वी झाली आहे. यावेळी 5 डब्यांची गाडी बरेलीहून ताशी 115 किलोमीटर वेगानं मुरादाबादला पोहोचली. यानंतर पुढच्या चाचणीत मथुरा ते पलवल आणि दिल्ली आणि मुंबई मार्गावर ताशी 180 किलोमीटर वेगानं टेलेकोची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात ही ताशी 200 ते 250 किलोमीटर वेगानं धावण्याची क्षमता टेलेकोमध्ये आहे. अमेरिकन सैन्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मेमोरियल डे साजरा करण्यात येणार आहे. युद्धभूमीवर आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देण्याच्या सैनिकांच्या आठवणीसाठी तो दिवस असल्याचं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितलं. अमेरिकेत सुरू असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे मुखवटे बनवण्याचं काम चीनमध्ये जोरदार सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यात जोरदार चुरस आहे. या डोनाल्ड ट्रम्पच्या मुखवट्याची मागणी सर्वात जास्त आहे. चीन जगातील क्वांटम संचार उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी तयार आहे. या उपग्रहासाठी चीननं 2011 साली काम सुरू केलं होतं. या उपग्रहाद्वारे पाठवलेली माहिती हॅक करू शकत नाही असा दावा चीनी वैज्ञानिकांनी केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.